नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चैत्र नवरात्री विशेष कथा। देवी दुर्गेचेच दुसरे रूप अंबिका हिने असुरांचा राजा असलेले शुंभ आणि निशुंभ यांचा वध कशा प्रकारे केला याची एक रहस्यमय कथा आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महान योद्धा असलेली देवी दुर्गेच्या अनेक कथा हजारो वर्षापासून सर्व भारतीयांना प्रेरित करतात। पुराणांमध्ये या कथांचे वर्णन केलेले आहे। माँ दुर्गेच्या सर्वात आकर्षक कथांपैकी एक कथेचा प्रेमाने उल्लेख केला जातो, ती म्हणजे शुंभ आणि निशुंभ या दोन महान राक्षसांच्या वधाची कथा। ही कथा भयानक पण शुभकाली आणि शूर मातृकाच्या रूपात देखील पाहिली जाते। कदाचित या कथेच्या सर्वात जुन्या आवृत्ती तीनपैकी एक दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म्यामध्ये आढळते, जी मार्कंडेय पुराणाचा एक भाग आहे। त्यातीलच 5वा अध्याय ते 11वा अध्यायापर्यंत अनेक अध्यायामध्ये शेवटची प्रमुख कथा म्हणजे दुर्गा अंबिका शुंभ आणि निशुंभ यांचा नाश करते। ही कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फार वर्षापूर्वी इंद्रांच्या नेतृत्वाखाली देवता आणि शुंभ आणि निशुंभ यांच्या नेतृत्वाखाली राक्षसांमध्ये भयंकर असे महायुद्ध झाले। देवराज इंद्रांच्या सैन्याचा शुंभ आणि निशुंभांच्या शक्तिशाली सैन्याने पराभव केला। शुंभ आणि निशुंभांनी देवी देवतांवर विजय मिळवला आणि त्यांनी सर्व देवतांच्या शक्ती बळकावल्या आणि संपूर्ण विश्वावर राज्य करण्यास सुरुवात केली। पराभूत आणि अपमानित झालेले देवता कैलास पर्वतावरती गेले आणि माता पार्वतीला मदत करण्यासाठी प्रार्थना करू लागले। देवी देवतांचे रक्षण करण्यासाठी माता पार्वती यांचे आकर्षक रूप देवी अंबिका प्रकट झाली आणि ती भव्य अशा हिमालयात राहू लागली। एके दिवशी चंड आणि मुंड या दोन असुरांनी तेजस्वी देवी अंबिकेला पाहिले आणि ताबडतोब ते दोघे त्यांच्या स्वामींकडे म्हणजेच शुंभ आणि निशुंभ यांच्याकडे धावतच गेले। तिच्या सौंदर्याची चर्चा त्यांनी केली आणि दोन्हीही शक्तिशाली शासकांना तिला वश करण्यास त्या दोघांनी उद्युक्त केले। शुंभ आणि निशुंभ यांनी एका महान राक्षस सुग्रीवाला दूत म्हणून पाठवले आणि देवीला त्यांच्या राजवाड्यामध्ये येऊन त्यांच्यापैकीच कोणाशीही लग्न करण्यास सांगितले। देवी अंबिकेने सुग्रीवाला सांगितले की तिने प्रतिज्ञा केली आहे की ती अशाच व्यक्तीशी लग्न करेल जो तिला युद्धात पराभूत करू शकेल। त्या दोन्ही भावांचा प्रस्ताव एका साध्या स्त्रीने नाकारला आहे। हे ऐकून दोन्हीही बलाढ्य भावांना राग आला। त्यांनी त्यांच्या एका शूर सेनापती धूम्रलोचना हिला बोलवले आणि त्याला त्याच्या पराक्रमी सैन्यासह देवीला पकडण्याचा आदेश दिला। धूम्रलोचनाला काहीच संधी मिळाली नाही। देवीने फक्त ह असे उच्चारले आणि तो आगीत भस्मसात झालं। देवीने धूम्रलोचनाला आगीमध्ये भस्मसात केले आणि काही क्षणातच उर्वरित असुर सैन्यांचा देवीने नाश केला। धूम्रलोचनाच्या पराभवाने स्तब्ध होऊन शुंभ आणि निशुंभ यांनी अंबिका देवीशी लढण्याची चंड आणि मुंडाच्या नेतृत्वाखाली आणखी मोठी सेना पाठवली आणि चंड आणि मुंडाच्या नेतृत्वाखाली सेनेने अंबिका देवीकडे धाव घेतली। देवी क्रोधाने काळी पडली आणि तिच्या कपाळातून भयंकर अशी शुभकाली बाहेर पडली। माता कालीने युद्धभूमीत उडी घेतली आणि असुर सैन्याचा वध केला। तिने काहींना गिळंकृत केले आणि काहींना आपल्या पायदळीत चिरडले आणि काहींना मारले सुद्धा। चंड आणि मुंडांनी असंख्य बाण आणि इतर शस्त्रांनी तिच्यावरती हल्ला चढवला। संतापलेली देवी षंडांकडे धावली आणि तिच्या तेजस्वी तलवारीने षंडाचा शिरच्छेद केला। मुंडाचाही तिच्या हातून मृत्यू झाला। विजयी माता कालिकेने चंड आणि मुंडाचे डोके देवी चंडिकेला सादर केले, ज्याने तिला चामुंडा असे नाव दिले।
आता असुर सेनेचा राजा असलेले शुंभ आणि निशुंभ यांनी सूड घेण्यासाठी प्रचंड सैन्य जमवले आणि देवी अंबिकावरती हल्ला करण्यासाठी त्यांना पाठवले. या दरम्यान देवींनी त्यांच्या शक्तींनी देवीच्या शरीरात राहणाऱ्या शक्तींना बोलवले. निर्भय मातृका, माता, ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नरसिंही आणि ऐंद्री, चंडिका आणि चामुंडा यांच्यात सामील होण्यासाठी त्यांच्या सर्व वैभवाने युद्धभूमीवरती प्रकट झाल्या. अधिक रक्तपात थांबवण्यासाठी शेवटच्या प्रयत्नांमध्ये चांडिकाने भगवान शिव यांना शांतीचा दूत म्हणून शुंभ आणि निशुंभ यांच्याकडे पाठवले. शुंभ आणि निशुंभ यांना अहंकार खूप झाला होता. अहंकाराने आंधळे झाले होते. म्हणूनच त्यांनी देवीने पाठवलेल्या शांतीचा प्रस्ताव नाकारला आणि शेवटी असुर आणि मातृका यांच्यात एक अथक युद्ध सुरू झाले. जेव्हा असुर डगमगू लागले तेव्हा क्रूर रक्तबीज युद्धासाठी पुढे आला. मातृकाने त्यांच्यावरती हल्ला चढवला, म्हणजेच देवीने त्याच्यावरती हल्ला चढवला. पण रक्तबीज हा सामान्य असुर नव्हता. त्याच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडताच आणखी तेवढेच भयंकर राक्षस रक्तबीज तिथे तयार होत होते. युद्धभूमीवरती रक्तबीजासारख्या दिसणाऱ्या असंख्य असुरांनी युद्धभूमी भरली. हे भयानक दृश्य पाहून देवी चामुंडा आपली जीभ अनंतापर्यंत पसरवत होती, तर माता चंडिका रक्तबीजावर सतत हल्ला करू लागली. त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब माता कालीच्या जिभेवरती पडत होता आणि जेव्हा त्या रक्ताच्या थेंबातून एक एक राक्षस तयार होत होता तेव्हा क्रूर चामुंडा लगेच त्या असुराला गिळून टाकत होती. हळूहळू रक्तबीजाच्या शरीरातील सर्व रक्त बाहेर पडले आणि तो महाभयंकर राक्षस नष्ट झाला. मातृका आनंदात होत्या आणि देवी देवतांनी याच वेळेस सुटकेचा निश्वास सोडला. पण असुर राजे संतापले. त्यांनी देवी आणि मातृकावर भयानक हल्ला केला. भयानक आवाजाने वातावरण अगदी व्यापून टाकले होते. सर्व पृथ्वी तलावरती विध्वंस पसरला होता. शेवटचा सामना दृष्टीस पडला होता. निशुंभ आणि चंडिका यांच्यात अग्नितांडव सुरू झाले. देवीने त्यांच्या हृदयाला बाणाने भोकसले. निशुंभाच्या हृदयातून आणखी एक शूर असुर बाहेर प्रकट झाला, पण देवीच्या ज्वलंत तलवारीने त्याचाही त्याच ठिकाणी देवीने वध केला. महाभयंकर अशा निशुंभाचा तिथेच नाश झाला. आपल्या प्रिय भावाच्या मृत्यूने दुःखी होऊन शुंभ देवी अंबिकेला कोणत्याही देवीच्या म्हणजेच मातृकांच्या मदतीशिवाय एकटे लढण्याचा प्रस्ताव देवी पुढे ठेवला आणि देवीला एकटे लढण्याचे आवाहन दिले. देवी अंबिकाने हे राक्षस राजाचे म्हणजेच शुंभाचे आव्हान स्वीकारले. देवी अंबिका आणि राक्षस राजा शुंभ यांच्यात एक महाभयंकर असे युद्ध झाले. ते जमिनीवर आणि आकाशात लढले गेले होते. त्यांनी सर्वात घातक अशा शस्त्रांनी आणि हातांनी हे युद्ध लढले. शेवटी अंबिकाने तिच्या भाल्याने शुंभाला भोकसले आणि त्याचे जे निर्जीव शरीर होते ते प्रचंड असा मोठा गडगडाट झाला आणि खाली पडले. असुरांचा नाश झाला आणि संपूर्ण विश्व पूर्ववत झाले. कृतज्ञ देवी देवतांनी अदम्य शूर, सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी मा चंडिका, मा चामुंडा आणि मातृका यांची पूजा करण्यासाठी, यांना नमन करण्यासाठी त्यांच्या पुढे हात जोडले. त्या सर्व देवी देवतांसमोर देवी देवता नतमस्तक झाले. त्या सर्व देवींसमोर सर्व देवी देवता नतमस्तक झाले. अशा प्रकारे देवी अंबिकाने शुंभ आणि निशुंभाचा वध केला होता.